सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता इंद्र डॉक्टरांसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की डॉक्टर, हे बघा आबांचं ऑपरेशन कधी करायचं आहे, मला हे सगळं काही सांगा. तर ते सांगतात की हे बघा लवकरच त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. तुम्हाला 6 दिवसाच्या आत त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ते शेवटच्या स्टेजला पोहोचलं आहे. त्या ऑपरेशनसाठी तुम्हाला 60 लाख रुपये लागतील. त्यामुळे ते ऑपरेशन लवकरात लवकर करण्याचं गरजेचं आहे. तुम्ही 6 दिवसात एवढं सगळं करू शकता का? असं विचारत असतात. तर इंद्र म्हणतो की हो, आम्ही प्रयत्न करू. असं म्हणतात. इंद्र आणि ते घरी जायला निघतात. तर इकडं जी उर्मिला आहे ती आता मालतीला कॉफी बनवायला सांगते. मालती तिच्यासाठी कॉफी बनवून घेऊन येते. मालती उर्मिलाच्या हातात कॉफी देते. उर्मिला कॉफी पित असते. ती पायावर पाय ठेवते म्हणून मालती तिच्या पायाकडे बघते, तर तिच्या पायात चप्पल असते. तर मालती तिच्याकडे पायाकडे बघत राहते. तर मालती म्हणते, सॉरी हा मालती आई, माझी चूकच झाली. मी ती चप्पल नव्हती घालून यायला पाहिजे, माझ्या लक्षातच नाही राहिला. मला सवय आहे ना ती घरात पण चप्पल घालून बसायची, त्यामुळे मी आले होते, सॉरी. जाते काढून येते मी. तर मालती म्हणतात, नाही राहू दे राहू दे. पण आता लगेच इथून जाते ती आणि आता तिची चप्पल काढून येते. आणि आता म्हणते की हो मालती आई, एकच नंबर कॉफी प्यावी तर तुमच्या हातचीचा. एक नंबर कॉफी बनवता तुम्ही, खरंच मला तर खूपच आवडली मालती आई कॉफी तुमची हातची. खरंच खूप छान कॉफी बनवली आहे तुम्ही, असं म्हणते. तर आता लगेच म्हणते की हो का, खरंच ना? तर आता लगेच म्हणतात की हो, खरंच खूप छान कॉफी झाली आहे. मला तुमच्या हातचीच कॉफी खूप आवडते. पण काय हो मालती आई, घरात कुणी नाही आहे का? कुठे गेले घरातले सगळे? तर आता लगेच ते म्हणतात की अहो घरातले, अगं बाहेर गेले आहेत, काहीतरी काम आहे ना त्यामुळे. तर त्यानंतर आबा पण बाहेर गेले का? तर ते म्हणते की हो, आबा पण बाहेर गेलेत. अगं आबांचं पण काहीतरी काम होतं ना, ते कामासाठी बाहेर गेले आहेत. तर ते म्हणते की अहो आबांनी थांबायचं ना, आबांचं काय काम होतं ह्या वयामध्ये? आबांनी तुमच्यासोबत वेळ घालवायचा, तर ते आबा कुठं गेले बाहेर? आबांनी थांबायला पाहिजे होतं तुमच्यासोबत. तर ते म्हणतात की नाही नाही, अगं त्यांचं काम होतं त्यामुळे ते बाहेर गेले आहेत, असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे, मग काय तुम्हाला एकटीलाच ठेवलं? एवढ्या झोपडीत एवढं गरम होतं तर येतं कोण राहायला मोकळे, त्यामुळे ते सगळे बाहेर गेले असतील. तुम्हाला ठेवलं असेल इथं गरमटात, किती गरमतंय माहिती का? राहा तुम्ही इथे, काही नाही मग आमचं. तर आता लगेच मालती म्हणते की म्हणजे या सगळ्यांचा असा प्लॅन असू शकतो का काही? असं मालती मनात विचार करायला लागते आता. तर आता लगेच ती म्हणते की आता काय करू मी? खरंच उर्मिला म्हणते तसं असेल तर काय करायचं मग? असं म्हणत असते. तर आता लगेच जी मालती आहे ती आता उर्मिला तिथून भांडं लावून निघून जाते. इकडे मालतीला खूप राग येतो. मालती आता आबांना फोन करते. आबा आहे रोडनी, आबा, इंद्र, राणी तिघं येत असतात रोडनी. तर आता लगेच मालती म्हणते, अहो कुठं आहात तुम्ही? तर आबा म्हणतात, काय झालं मालती? अहो आम्ही रोडने आहोत, येतो आहोत घरी. तर आता लगेच मालती म्हणते की येत आहोत म्हणजे कोण आहे अजून तुमच्यासोबत? तर ते म्हणतात की आम्ही तिघेजण आहोत. तर तिघे कोण? तर ते कामावर अजून माणसं आहे माझ्या संग. तर ते म्हणतात तिघे कोण? तर आता लगेच आबा म्हणतात, राणी, इंद्र आणि मी. अगं ते आम्हाला, मी रोडने येत होतो ना तेव्हा भेटलेत. तर तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी गेले तरी एकत्र आलात का? तर ते म्हणतात की अहो आम्ही सोबतच येतोय, आम्हाला भेटलात ना आम्ही त्यामुळं. तर ते म्हणतात की बरं या, तर या तुम्ही सोबतच या घरी, असं रागात म्हणते, फोन कट करून टाकते. आता आबा ते इकडून येत असतात. तर आता आबा म्हणतात, हे बघा राणी, इंद्र, तुम्ही दोघं पण काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. पण हे बघा मालतीला काही सांगायचं नाहीये. इंद्र आबांकडे बघतो, राणी पण म्हणते, आबा तुम्ही खोटं का बोललात? आईला सांगायचं ना आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. अहो का तिच्याशी खोटं बोललात तुम्ही? तिला पण समजलं पाहिजे ना. अहो एवढं दुखतंय तुमचं, आमच्यापासून लपवलंय, आता तिच्यापासून पण लपवताय तुम्ही. आबा म्हणतात, नाही, तिला त्रास होईल ना त्यामुळे लपवलंय मी, असं म्हणतात. आणि आता ते रोडनी येत असतात. घरी येतात. मालती तिथे उभाच असते. मालती आता काही बोलायला सुरुवात करते. म्हणते की तुम्ही मुद्दामून मला इथे गरमण्यासाठी ठेवून गेलात. तुम्हाला मला त्रास द्यायचा आहे ना, इथे मरून का पडा ना मी, माझं काय घेणं आहे तुम्हाला? काय रे इंद्र, तुझ्या बापाला घेऊन गेला, आईला न्यायचं काही वाटलं नाही का तुला? असं बोलत असते. तर आता लगेच ते म्हणतं, मजा मारता तुम्ही सगळेजण, मला काही कळत नाही का? असं म्हणत असते. तर आता लगेच इंद्र म्हणतो, आई काही बोलू नको, बाबाला ब्रेस्ट ट्यूब बंद झालाय, त्यांचं ऑपरेशन करायचंय. अगं तुला काही कळतं की नाही? तर आता मालती म्हणते, काय, मला का सांगितलं नाही तुम्ही? मालती ते रडायला लागते, खाली पडते. राणी तिला पाणी आणून पाणी पाजते. आणि आता सगळेजण तिथे आहे रडत असतात. तर विक्रांत येतो, म्हणतो मी पैसे देतो एवढे, असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.